जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये जो प्रकार घडलेला होता त्याची चर्चा संपूर्ण राज्यभरामध्ये झालेली होती आणि त्यावेळेचे तत्कालीन जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर तुषार दोशी सर आपल्याबरोबर आहेत। सर, आपण पाहतोय की या घटनेची चर्चा जी आहे ती राज्यभरामध्ये बरीच करण्यात आली, राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात आले। याच्यामधली नेमकी सत्यता काय? नाही, याच्यामध्ये दिनांक 29 रोजी श्री मनोज जरांगे हे त्यांच्या मागण्यांकरता उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या उपोषणात सुरुवातीला ते पाणी पित नव्हते, थुंकी गळत नव्हते, काही खातही नव्हते। त्यामुळे त्यांची तब्येत ही झपाट्याने खालावायला लागली होती। साधारणतः गुरुवारी आम्हाला डॉक्टरने पहिल्यांदा सांगितलं की ते म्हणजे पाणी पित नसल्यामुळे त्यांची तब्येत ही खराब झालेली आहे जास्तच। त्या अनुषंगाने प्रशासनातर्फे असं ठरवण्यात आलं की त्यांना विनंती करावी आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता ॲडमिट करावं। त्या अनुषंगाने सुरुवातीला आमचे SDPO तहसीलदार यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी काही प्रमाणात सहमती दर्शवली, तरी परंतु जे उपोषण होते, उपोषणकर्त्यांबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांना असा गैरसमज होता की आम्ही ते आंदोलन मोडून टाकू किंवा कसं, त्यामुळे ते राजी नव्हते। या अनुषंगाने शुक्रवारी आणि त्यामुळे आम्हाला लक्षात आलं की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या गोष्टीला विरोध व्हायची शक्यता आहे। या अनुषंगाने शुक्रवारी सर्व स्टाफसहित ॲडिशनल SP, SDO म्हणजे प्रांत तहसीलदार, तिथले SDPO आणि सर्व अधिकारी कर्मचारी तिथे साधारणतः 4 वाजता पोहोचले। त्यांना विनंती केली। ऑफकोर्स जरांगे पाटील यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी डॉक्टरांना तपासून देण्याची जी आम्ही विनंती केली होती ती मान्य केली। डॉक्टरांनी जेव्हा त्यांना तपासलं साधारणतः 5च्या दरम्यान, त्यावेळेला डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं की ते क्रिटिकल आहेत आणि त्यांना लागलीच हायर टर्शरी सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे। या अनुषंगाने आम्ही जेव्हा त्यांना विनंती करायला गेलो तेव्हा कार्यकर्ते जे त्यांचे होते, जे आंदोलक होते सोबत बसलेले, ते काही प्रमाणात व्हायलंट झाले, ॲग्रेसिव्ह झाले आणि ते आम्हाला त्यांना त्यांच्या प्राण वाचवायकरता आम्हाला जे त्यांना घ्यायचं होतं त्याला ते घेऊन जाऊन देत नव्हते। त्यावेळेची त्यांची तब्येत जी आहे ती क्रिटिकल झालेली होती, त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यावा लागला तो की म्हणजे त्यांना हलवल्याचा। मात्र सर, जो आरोप केला जातोय की तुम्ही असं म्हणालात की त्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून व्हायोलन्स करण्यात आला, याची प्रक्रिया नेमकी कुठून सुरुवात झाली? सुरुवातीला जे कार्यकर्ते जमलेला होता त्यांच्याकडून प्रतिकार करायला सुरुवात झाली होती? हां, याच्यामध्ये काय झालं की जेव्हा आमचा स्टाफ हा श्री जरांगे पाटील यांना घेऊन जाऊन हॉस्पिटलने हलवण्याकरता निघाला होता, त्यावेळेला जमावाने आमच्या तिथला जो जाणारा स्टाफ होता त्यांच्यावर अंगावर आले, हल्ला केला, लाठ्या आणि काठ्या आमच्या ओढून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जमावाला पांगवण्याकरता हा लाठीचार्ज करण्यात आला। यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांकडनं दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीतच फार मोठ्या प्रमाणावर आमचे पोलीस जखमी झाले आणि मग सबसिक्वेंटली जीव वाचवायला आणि अजून प्राणहानी किंवा वित्तहानी टाळण्याकरता हवेत आणि प्लॅस्टिकचा जो बुलेट्स असतात त्याचा गोळीबार करण्यात आला आणि अश्रूधूर सोडण्यात आला। सांगू इच्छितो की हे सगळं नॉन लिथल होतं, म्हणजे प्लास्टिकची बुलेट्स किंवा ज्या आमच्या पंप ॲक्शन गन आहेत त्याच्यामुळे डेथ होत नाही आणि ती काळजी आम्ही घेतली की कमीत कमी याच्यामध्ये, कारण आमची म्हणजे पोलीसही जखमी झाले होते आणि आंदोलकही जखमी झाले। पुंगळ्या त्यांच्याकडून मनोज जरांगेंकडून दाखवण्यात आल्या, त्याच्यामुळे जीव जाऊ शकला असता की म्हणजे जो बुलेट्स आहेत त्यामुळे ते जीव गेला नाही, म्हणून एवढ्या आमच्याकडनं बुलेट्स फायर झालेल्या आहेत, परंतु याच्यामुळे जीवितहानी झालेली नाही आहे। मात्र सर, त्याच्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहे ते होताना पाहायला मिळाले की या संपूर्ण घटनेच्या पाठीमागं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का, किंवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत का, किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत का? नेमकं आदेश कोणी दिलेले होते की पोलीस विभागाला ही थेट कारवाई करावी लागली अशा पद्धतीने? नाही, याच्यामध्ये मी असं सांगेन की जेव्हा एखादा उपोषण करता बसतो उपोषणाला आणि श्री मनोज जरांगे जसे बसले होते आणि जर त्यांचे प्राण धोक्यात असतील तर साहजिकच प्रशासन म्हणून आम्हाला ॲज अ पोलीस ही कारवाई करणं गरजेचं आहे आणि प्रशासनासहित म्हणून तर मी म्हटलं की प्रांत आणि तहसीलदार यांच्यासोबतच आम्ही गेलो होतो, त्यांना विनंती केली किंवा डॉक्टरनी चेक केलं आणि डॉक्टरनी सर्टिफिकेट दिलं तेव्हा त्यांना रुग्णालयात हलवणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं, कारण त्याच्यामध्ये त्यांचे प्राण वाचवणं हा एक उद्देश होता आणि या अनुषंगाने कारवाई करताना जी नी विरोध केला आणि त्यामध्ये हा लाठीचार्ज झालेला आहे। त्यामुळे केवळ आणि केवळ ही कारवाई ही प्रशासनातर्फे ज्याला आपण म्हणू एक ॲक्शन म्हणून घेण्यात आलेली आहे। प्राण वाचवणे हा त्यातला उद्देश होता आणि यामध्ये त्यामुळे सांगू इच्छितो की कोणतेही वरिष्ठ आमचे
गृहमंत्री कोणतेही मंत्री यांचा आदेश असण्याचा प्रश्न नाही. म्हणजे तो निर्णय जो आहे त्यावेळेस तुम्ही खरं तर जिल्ह्याचे पोलीस दलाचे प्रमुख म्हणून हा प्रशासकीय निर्णय घेतला का? कारण म्हणजे ती वेळ तुमच्यावरती आलेली होती आणि तो तुम्हाला निर्णय घ्यावा लागला. म्हणजे हा सगळ्या कारवाईचा निर्णय जो आहे तो तुम्हाला तिथल्या परिस्थितीनुसार घ्यावा लागला. बरोबर आहे. जाहीर आहे की एक उपोषणकर्ते बसले होते, त्यांचं प्राण धोक्यात होते त्यांच्या उपोषणामुळे. त्यामुळे साहजिकच जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीत त्यांचे प्राण वाचवण्याकरता आम्ही हा निर्णय घेतला. जो नंतर जो प्रकार झाला ज्याच्यामध्ये लाठीचार्ज किंवा दगडफेक, आंदोलक जखमी, पोलीस जखमी, हा दुर्दैवी आहे. परंतु ज्या वेळेला आम्ही विचार करतो तेव्हा आमचा हेतूच मुळात त्याच्यामागे श्री मनोज जरांगे यांचा प्राण वाचवणं होता आणि तशी कल्पनाही आम्ही त्यांना दिली होती. त्यांची त्याला तसंही म्हणजे काय त्यांनी सहकार्य केलं, पण काही प्रमाणात जो काही गैरसमज झाला असेल, आंदोलन मोडून काढणे अशा प्रकारचा, त्याच्यामुळे मला वाटतं आमच्यावर विरोध झाला असावा अशी एक अंदाज येतोय मला. परंतु आमची केवळ इच्छा त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवणं हीच होती. सर, त्याच्यानंतर मात्र जी तुमच्यावरती कारवाई करण्यात आली अशी चर्चा आहे. या नेमकी कारवाई मागची नेमकी सत्यता काय आहे? मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आम्ही जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे. ही शिक्षा नेमकी कशासाठी करण्यात येते? सक्तीच्या रजेवरती जाण्याचा नेमका अर्थ काय असतो किंवा ही कारवाई नेमकी खात्यांतर्गत कशी करते? नाही, त्याच्यामध्ये त्यावेळेला जे आंदोलक होते त्यांचा साहजिकच पोलीस डिपार्टमेंटवर राग होता की बाबा अशा प्रकारचं झालं. आंदोलकही जखमी होते, पोलीसही जखमी होते. या अनुषंगाने मला वाटतं प्रशासनाने तसा रजेवर पाठवण्याचा निर्णय मला घेण्यात आला असावा आणि त्याच्यामध्ये मी आता रजेवर आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं माननीय CM सरांनी इन्क्वायरी नोंदली होती आणि त्याच्यानुसार जी काय कारवाई आहे ती प्रशासकीय लेवलला होते. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल काही नाही आहे. मला वाटतं ती प्रशासकीय लेवलला तात्कालीन परिस्थिती बघून निर्णय घेण्यात आला असावा. मात्र जी समिती नेमलेली होती त्या समितीनं तुमचे काय जबाब घेतले किंवा काही चौकशी केली तुमच्या वैयक्तिक स्तरावरती? नाही, त्याच्यामध्ये चौकशी समितीने जी काय कागदपत्र जबाब ही त्यांची कारवाई केलेली आहे. तुम्ही आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पुन्हा एकदा काय अर्ज केलेला आहे सेवेसंदर्भात की रुजू होण्यासाठी परवानगी द्यावी अशा पद्धतीचा काय अर्ज तुम्ही खात्याकडे केला? नाही, तशी काही हे नाही आहे. जी काय प्रशासकीय कारवाई ती चालू आहे. पुढची नेमकी तुमची अपेक्षा काय आहे? म्हणजे हा सगळा प्रकार घडला, पोलीस खात्यावरतीच विशेषतः आरोप करण्यात आले. तुम्हाला टार्गेट केलं गेलं असं वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये? ज्यावेळेस तुमचं नाव घेतलं जात होतं किंवा मनोज जरांगे थेट तुमच्यावरती आरोप करत होते की पोलीस विभागानं हा निर्णय कुणाच्या तरी सांगण्यावरून घेतलेला आहे, ज्यावेळेस तुम्हाला टार्गेट करण्यात आलं तेव्हा नेमकं काय वाटतं? नाही, त्याच्यामध्ये मी परत सांगेन की पोलिसांनी केलेली कारवाई ही एक प्राण वाचवावा या अनुषंगाने घेतलेला व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल निर्णय आहे तो. ज्याच्यामध्ये प्रोफेशनल निर्णय घेताना ज्या काय काळज्या घ्यायच्या होत्या त्या आम्ही घेतलेल्या आहेत. जे झालं, ज्यात लाठीचार्ज झाला, नंतरच्या गोष्टी झाल्या त्या दुर्दैवी झाल्या. परंतु त्याच वेळेला एक अधिकारी म्हणून प्रशासनातर्फे आम्ही एक विशिष्ट कारवाईला गेलेलो आहोत. त्याच्यामध्ये इतर काही म्हणजे असायचं कोणाचा आरोप, कोणाचे किंवा कोणाचे आदेश असं काही नाही आहे. ती जमावाची चूक होती असं म्हणता येईल आपल्याला? नाही, मी असं म्हणेन की जे झालं ते दुर्दैवी झालं. चूक शोधण्यापेक्षा त्याच्यामध्ये जीवितहानी कुठली झाली नाही हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि कधीकधी प्रशासनामध्ये एखादी गोष्ट तुम्ही गुड फेथमध्ये करायला जाता तेव्हा कधीकधी त्यातनं काही गोष्टी अशा होतात जे झालं ते परत दुर्दैवी किंवा ह्याची चूक त्याची चूक हे काय माझं शोधणं काम नाही. आमची कारवाई एका चांगल्या हेतूने ज्याला आपण लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने प्राण वाचवण्याकरताच होती असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. तर सर, विशेषतः पोलीस खात्यावरती जो आरोप करण्यात आला की महिलांना मोठ्या प्रमाणावरती मारहाण झालेली होती, काही महिलांच्या डोक्याला लागलं, काही महिलांना अक्षरशः धुळीमध्ये उचलून न्यावे लागले, अशा पद्धतीचं दृश्य पाहायला मिळालं. इतकं म्हणजे जनावरांना मारण्या इतपत पोलिसांनी मारलं अशा पद्धतीचा विरोधी पक्षाकडून सुद्धा आरोप करण्यात आला. काय वाटतं की म्हणजे पोलिसांकडून जो प्रतिकार करण्यात आला त्याची तीव्रता अधिक होती? नाही, याच्यामध्ये सिंपल सांगतो तुम्हाला मी की आमचा जो लाठीचार्ज आहे तो जमाव पांगवण्याकरता होतो. दुर्दैवाने जे त्याच्यामध्ये इन्क्वायरी कमिटी आहे त्यामुळे फार भाष्य करणं मी योग्य होणार नाही. इन्क्वायरी कमिटी सिनियर ऑफिसरची आहे ते करतील. परंतु मला वैयक्तिक असं वाटतं की दुर्दैवाने जे फक्त जी क्लिप दाखवण्यात आली त्याचं फारचं मागचं काही दाखवण्यात आलेलं नाही आहे. याच्यामध्ये जमाव हा फक्त पांगवण्याकरता होता. आमच्या फायबरच्या लाठ्या असतात त्याच्यानंतर डोकी फुटत नाहीत. आणि जो पोलीस जखमी झालेले आहेत, जे आंदोलक जखमी झालेले आहेत, ते नंतरची जी कारवाई झाली दगडफेक
आणि आमची प्लॅस्टिकच्या बुलेट्स म्हणा किंवा अश्रुधूर याच्यामध्ये झालेले आहे. आणि महत्त्वाचं सांगू इच्छितो की जर तुम्ही तो व्हिडिओ फुटेज बघितलं तर महिलांना मारहाण करण्याचा प्रश्नच नाही आहे. ज्या बाजूला महिला होत्या त्या बाजूला आमचा लाठीचार्ज झालेला नाही, तो एका दुसऱ्या बाजूला झाला आहे. ज्या बाजूनी आमचा स्टाफ हा श्री मनोज जरांगेंच्या जवळ पोहोचू इच्छित होता त्या बाजूला झालेला आहे. तुम्ही आता शेवटची नेमकी तुमची अपेक्षा काय आहे? राज्य सरकारने या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला एक पोलीस अधिकारी म्हणून काय भूमिका घ्यावी असं वाटतं की तुमचा हेतू चांगला होता की मनोज जरांगेंना हॉस्पिटलमध्ये भरती करायचं होतं, मात्र त्या तुलनेमध्ये तुमच्या पदरी शिक्षा पडली असं तुम्हाला वाटतंय का? की कारण तुमचा हेतू चांगला असताना मनोज जरांगेंना तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती करायचं आहे तुम्ही असं म्हणत होतात, मात्र ते सगळा उलटा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. नाही, त्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो की आमचा हेतू ॲज अ प्रोफेशनल SP म्हणून त्यावेळेचा आमचा फोर्स म्हणून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. ज्या निर्णयात ते झालं आहे त्याच्यामध्ये आमचे सिनियर्स आणि जे काय आहे ते कायदेशीर प्रक्रियाच होईल, ज्याच्यामध्ये डिपार्टमेंटल ॲक्शन्स असते आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही सांगणं, मी काही भाष्य करणं हे योग्य होणार नाही. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा सांगा की या हल्ल्यामागे मुख्यमंत्री आहेत किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आदेश दिलेले होते अशा पद्धतीचा आरोप करण्यात येत होता, त्याच्यामधली नेमकी तथ्यता काय आहे? अगदी एका वाक्यामध्ये सांगा. याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. प्रशासनाने स्थानिक लेवलला घेतलेला तो निर्णय होता आणि त्याच्यामुळे कोणत्याही वरिष्ठ गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री किंवा कोणी इतर यांचा काहीही त्याच्यामध्ये आदेश देण्याचा संबंध नाही. असं कोण म्हणत असेल तर ते खोटं आहे. आपण पाहतोय की अंतरवाली सराटी गावामध्ये जो प्रकार घडला, मनोज जरांगेंना हॉस्पिटलमध्ये भरती करायचं होतं आणि जमावाला पांगवण्यासाठी आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. मात्र या घटनेनंतर जे राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात येत होते की हे संपूर्ण आदेश जे आहेत ते राज्याचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत का, यावरती जी चर्चा होत होती त्यावरती मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी सांगितलेलं आहे की हा निर्णय जो आहे तो वैयक्तिक स्तरावरती, प्रशासकीय स्तरावरती घेण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.